आजपर्यंत मी 79 वेळा ब्लड डोनेशन केलेलं आहे। विविध ब्लड बँका आहेत आपल्या सांगोला, पंढरपूर, सोलापूर भागातल्या ब्लड बँक आहेत। या ब्लड बँकेमध्ये उत्स्फूर्तपणे मी स्वतः जाऊन करतो किंवा त्यांचे कॅम्प असतील तिथं करतो। तर एक वेळा ब्लड डोनेशन करत असताना ब्लड बँक 350 मिली ब्लड डोनेशन घेत असते। आजपर्यंत मी 79 वेळा ब्लड डोनेशन केलं। तर 79 वेळा ब्लड डोनेशन केलं तर त्याचा गुणाकार खूप लांब जातो। ml मध्ये केलं तर 28 लिटरपर्यंत ब्लड डोनेशन दिलेलं आहे आणि इथून पुढं पण देणार आहे। कारण त्याचा काय उपयोग, अगोदर समाजाला उपयोग आहे, त्याच्यानंतर पर्सनल आपल्याला भरपूर उपयोग असतात। हे सांगण्याचा आता वेळ खूप कमी आहे, त्यामुळं आपल्या स्वतःसाठी ब्लड डोनेशन करा। त्याच्यातून आपल्याला खूप मोठं पुण्य मिळतं, भाग्य मिळतं, शरीर चांगलं राहतं आणि प्रत्येकानं द्यावं। ब्लड डोनेशन देत असताना ह्याला काही लिमिट आहेत। जो व्यक्ती निरोगी आहे, वय कमी आहे, त्या व्यक्तीचंच ब्लड डोनेशन घेतलं जातं। काही व्यक्तींना गोळ्या चालू असतील तर ब्लड डोनेशन द्यायची इच्छा असून सुद्धा घेतलं जात नसतं। त्यामुळे काही व्यक्ती डोनेशन करायचं असेल तर त्यांनी निरोगी गोळ्या चालू नसताना करावं, म्हणजे त्यांना त्याचं भाग्य आणि पुण्य मिळतं। तर मला आज इथं बोलवलं, तुम्ही सर्वांनी सत्कार छोटा कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या वतीनं वाटंबर गावचे सरपंच, सर्व प्रतिष्ठित आणि सर्व अध्यक्ष, सचिव, पत्रकार यांचं मी आभारी आहे। धन्यवाद। वाटंबरी पंचक्रोशीचे प्रथम नागरिक सन्मान्य नामदेव पवार सरपंच साहेब, महादीप उद्योग समूहाचे सर्व मल्हारी पवार, दिगंबर साळुंखे, पंचायत समितीचे सदस्य धनाजी पवार व वाटंबरी पंचक्रोशीत उपस्थित सर्व मान्यवर, आज या ठिकाणी छोटेखानी स्वरूपाचा का होईना पण आम्ही डॉक्टर सतीश एलपले हे एक श्रेष्ठ रक्तदाते म्हणून त्यांचा गौरव आपण केला। त्याचबरोबर माझा आज आपण गेल्या 2 महिन्यापूर्वी प्रमोशन झाल्याबद्दल यथोचित सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार आहे। सतीश एलपल्यांचा हा जो गौरव आहे त्याने फारच मोठा रक्तदानाचा उच्चांक करून एक आदर्श तरुणापुढे निर्माण करून दिलेला आहे आणि तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा। कारण 79 वेळा रक्तदान करणं म्हणजे साधी गोष्ट नाही। तर त्या रक्तदानाचा किती उपयोग होणार आहे लोकांना की त्यांना सर्वांनाच आपल्याला जाण आहे। तेव्हा ह्या त्यांच्या रक्तदानानिमित्त त्यांचा जो आज हा त्या ठिकाणी समर्थ बहुउद्देशीय विकास मंडळानं त्यांचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न केला, त्यांचं मी मनापासून आभार मानतो। आणि त्याचबरोबर आपल्या गावचे सुपुत्र सन्माननीय शरद पवार यांचं गेल्या 2 महिन्यापूर्वीच जे प्रमोशन झालं, PSI का PSI या ठिकाणी त्यांचं प्रमोशन झालं, त्या प्रमोशनानिमित्तही या ठिकाणी त्या संस्थेनं सत्काराचं नियोजन करून त्यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न केला। त्याबद्दल मी त्या बहुउद्देशीय संस्थेचं व त्यांच्या अध्यक्षांचं आभार मानतो आणि या ठिकाणी हा सत्कार संपन्न झाला, सर्वांनी उपस्थितीला दिली, याबद्दल सर्वांचं आभार मानून मी माझे 2 शब्द सांगतो।